स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड जो काही चॅप्टर होता अकाउंट्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील 9 नंबरचा जो काही क्वेश्चन होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट इल्युस्ट्रेशन म्हणजेच पेज नंबर 88 वरील 10 नंबरचा जो काही इल्युस्ट्रेशन आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता या क्वेश्चनमध्ये देत असताना बॅलन्स शीट देखील दिलेली आहे आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देखील दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. सो फॉर्मॅट विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून घ्यायचा आहे. सरस्वती हायस्कूल खेड शोड द फॉलोइंग पोझिशन ऑन 31 मार्च 2019. बघा या ठिकाणी 2019 हे इयर असणार आहे. 2018 या ठिकाणी झालेलं आहे. आता 2019 का तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 इथं दिले म्हणजे करंट इयर आपलं कोणतं असणार आहे तर 2018 ते 2019. म्हणजे या ठिकाणी जी काय बॅलन्स शीट दिलेली आहे ही प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट दिलेली आहे म्हणजे करंट इयरची ती ओपनिंगची बॅलन्स शीट असणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 31 मार्च 2018 ची दिलेली आहे. लक्षात घ्या म्हणजे ही प्रिव्हियस इयरची एंडिंगची बॅलन्स शीट आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं काय देणं आहे आणि काय येणं आहे हे या बॅलन्स शीटमध्ये फ्लॅश केलेलं आहे. करंट इयर आपलं कोणतं असणार आहे 2018 ते 2019. लायबिलिटी साईड प्रथम आपण बघणार आहोत. कॅपिटल फंड ऑलरेडी दिलेला आहे इथं लायबिलिटीला जाईल. त्यानंतर एंट्रन्स फीस दिलेला आहे लायबिलिटी साईडला तो देखील लायबिलिटीला जाणार आहे. कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपण घेणार नाही आहोत कारण हा प्रिव्हियस इयरचा पुढं फॉरवर्ड केलेला असणार आहे. लॅबोरेटरी असेटला जाईल. बिल्डिंग असेटला जाईल. ज्या पॉईंटनं ॲडजस्टमेंट आहे जेणेकरून असेट किंवा लायबिलिटीमध्ये देखील पॉईंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंटला देखील संबंधित पॉईंट आहे आणि विथ ॲडजस्टमेंटमध्ये देखील त्याचा संदर्भ दिलेला आहे. अशा पॉईंटनं आपण टिक मार्क करून घ्यायचे किंवा स्टार करून घ्यायचे जेणेकरून त्याच्याखाली किती लाईन आपल्याला सोडाव्या लागतील याचा अंदाज येऊ शकतो. नेक्स्ट बघा फर्निचर या ठिकाणी असेट साईडला देखील दिलेला आहे आणि पेमेंट साईडला देखील फर्निचर त्यांनी सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी 1 स्टार करून घ्यायचंय. 40,000 असेटला जातील. बुक्स असेटला जाईल. सेम पेमेंटला पण त्यांनी बुक्स परचेस केलेले सांगितलेले आहेत म्हणजे 3 लाईन फर्निचरच्या खाली 3 लाईन आणि बुक्सच्या खाली देखील 3 लाईन आपल्याला सोडून घ्यायच्या. ट्युशन फीस इथंही दिलेला आहे आणि रिसिप्ट साईडला दिलाय. विथ ॲडजस्टमेंटमध्ये पण पॉईंट दिलेला आहे. आता इथला जो काही ट्युशन फीज आहे हा आउटस्टँडिंग असणार आहे म्हणजेच काय असणार आहे असेट असणार. असेटला दिलेला आहे म्हणजे रिसिवेबल दिलेला आहे त्यांनी. ट्युशन फीज रिसिवेबल किती 10,000 म्हणजे ही मागील वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरची इन्फॉर्मेशन आहे तीच इथं काय केलेली आहे फ्लॅश केलेली आहे. रिसिप्ट साईडला बघा ट्युशन फीज 2017 ते 18 म्हणजे 2017 to 18 चे 8,000 दिले म्हणजे रिसिवेबल किती होते 10,000. या 10,000 मधले ऍक्च्युअली किती रिसिव्ह झाले 2019 पर्यंत तर 8,000 झाले म्हणजे राहिले किती हे 2,000 काय असणार आहे आउटस्टँडिंग असणार आहे. बॅलन्स शीट अगोदर आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. ओपनिंगची बॅलन्स शीट कॅपिटल फंड लायबिलिटी साईडला लिहून घ्यायचं आहे इनरच्या कॉलममध्ये. त्यानंतर 3 ते 4 लाईन कॅपिटल फंडाच्या खाली सोडून घ्यायचे आहेत आपल्याला कारण सरप्लस डेफिसिट अदरवाईज काय इफेक्ट असतील एंट्रन्स फीजचा असेल बाकीचे काही इफेक्ट असेल कॅपिटलाइज सांगितलं असेल तर तो घ्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे एंट्रन्स फीज की जो लायबिलिटीला दिलेला आहे तो आपण लायबिलिटीला घ्यायचा आहे. आउटरच्या कॉलममध्ये घ्या कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. 20,000 कॅपिटल फंड मात्र इनरला घ्यायचा आहे. त्यानंतर असेट साईड आपण क्रमाने बघत जाणार आहोत. कॅश इन हँड कॅश ॲट बँक आपण घ्यायचा नाही. लॅबोरेटरी कोणतीही ॲडजस्टमेंट नाहीये आउटरला घ्या 15,000. नेक्स्ट बिल्डिंग कोणतीही ॲडजस्टमेंट नाहीये आउटरच्या कॉलममध्ये घ्यायचं आहे 6 लाख. फर्निचर इनरच्या कॉलममध्ये घ्या 2 ॲडजस्टमेंट त्याच्यावरती दिलेल्या आहेत त्यामुळे इनरच्या कॉलममध्ये किती आहेत 40,000 दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. 3 लाईन सोडायचे आहेत. अदर परचेसेसचे पेमेंटचे घेणार आहे इनरलाच अमाऊंट येईल प्लस करून आणि त्यानंतर डेप्रिसिएशन येईल आणि त्यानंतर मग बुक्स घ्या.
बुक्स पण इनरच्या कलममध्ये घ्या 22,000. याच्या देखील 3 इफेक्ट होतील. परचेसेस केलेलेचे लेस डेप्रिसिएट केलेलेचे. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. ट्युशन फीज रिसिवेबल त्यांनी सांगितलेलं आहे. आता ट्युशन फीज ॲक्च्युली रिसिवेबल म्हणजे किती सांगितले त्यांनी बघा. ट्युशन फीज रिसिवेबल, आता त्याच्याशी संदर्भात एक ॲडजस्टमेंट देखील दिलेले आहे. परत रिसिप्ट साईटला देखील पॉईंट दिलेला आहे. लगेच आपण पाहूया. ट्युशन फीज रिसिवेबल किती होते 10,000. त्यातले 2017 to 18 चे रिसिव्ड झालेत. रिसिव्ड का तर रिसिप्ट साईटला दिलेले आहेत किती 8,000. मग राहिले किती 2,000. हे काय असणार आहेत तर आउटस्टँडिंग असणार आहेत. म्हणजे तेवढं येणं राहिलेलं आहे असा त्याचा अर्थ. राहिला प्रश्न 2018 to 19 चे हे काय असणार आहे तर फॉर करंट इयरचे असणार आहे. ते संबंधित पॉइंट्स मधून आपल्याला लेस करायचे आहेत. कुठले ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत ते. अदरवाइज ट्युशन फीज कुठला दिलेला आहे पण ट्युशन फीज रिसिवेबल 10,000 सांगितलेला होता. तो आपण इथं लिहून घ्यायचा आहे बघा. ट्युशन फीज रिसिवेबल. आता इथं लिहित असताना 2017 to 18 चे पण घ्यावे लागणार आहेत. आता किती तर 2,000. आता 2,000 कसे काढले तिथं वर्किंग नोट मध्ये मी दाखवलेले आहे. ऑलरेडी रिसिवेबल होते 10,000 पण त्यातले रिसिव्ह झाले 8,000 म्हणजे राहिले किती आहे ना 2,000. आणि ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये जे दिलेले आहेत ते करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत ते किती आहेत तर 5,000 दिलेले आहेत. ते आपण लगेच घेऊया. म्हणजे आउटरला आपली किती अमाऊंट आली ट्युशन फीजची 7,000 आले. आता याचा सेकंड इफेक्ट कशाचा 5,000चा सेकंड इफेक्ट आपल्याला करावा लागणार आहे. 2,000चा मात्र एकच इफेक्ट आपला होईल का तर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नाही तो पण. ट्युशन फीज इन्कम साईटला येणार आहे. रिसिप्ट साईटला पॉईंट दिलेला आहे. सो ट्युशन फीज इनरच्या कॉलम मध्ये 2017 to 18 ची रक्कम घ्यायची आहे. किती दिलेली आहे बघा 1 लाख रुपीज. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचे ऍड करावे लागतील आउटस्टँडिंगचे. आउटस्टँडिंग ट्युशन फीज करंट इयरचे जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले 5,000. आउटरला घ्या म्हटलं लगेच 1,05,000. जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेत त्याचे 2 इफेक्ट आपण करून घेतलेले आहे. त्यानंतर बॅलन्स शीट आपण कम्प्लीट ट्रान्सफर केलेले आहे. रिसिप्ट अँड पेमेंटकडे आपण येणार आहोत. टू बॅलन्स बटन हा प्रिव्हियस बॅलन्स शीट मधलाच पुढे फॉरवर्ड केलाय त्यामुळे तो आपण घेणार नाही आहोत. कॅश असेल बँक असेल. टू ट्युशन फीज ऑलरेडी आपण इथे घेतलाय 1 लाख. 2017 to 18 हे प्रिव्हियस इयरचे आहेत त्यामुळे ते आपण दर्शवून वर्किंग नोट मध्ये घेतलेत. लेस करून जे काही आउटस्टँडिंग राहिलेत ते पण आपण पोस्टिंग केले असेट साईटला. टू फाईन कलेक्टेड इन्कम साईटला जाईल पॉइंट बाय फाईन कलेक्टेड. आउटरला घ्यायचे आहे. कोणतीही ऍडजस्टमेंट दिलेली नाही. नेक्स्ट ऍडमिशन फीज कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. आउटरला अमाऊंट घ्या 10,000. टर्म फीज 7,000. डोनेशन टू फॉर लायब्ररी पॉइंट दिलेला आहे बघा इथं या ठिकाणी. आता बुक मध्ये बघायचंय. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण बघतोय त्यामुळं टू बॅलन्स ब्रॉटन आपण पोस्टिंग नाहीच करणार. टू ट्युशन फीज केलेला आहे. टू फाईन कलेक्टेड इन्कमला जाईल. ऍडमिशन फीज इन्कमला जाईल. टर्म फीज इन्कमला जाईल. आता इथं टू डोनेशन्स टू फॉर लायब्ररी. डोनेशन्स टू फॉर लायब्ररी सांगितलेला आहे म्हणजे हा पॉइंट काय असणार आहे लायबिलिटी असणार आहे. डोनेशन्स दिलेला आहे पण स्पेसिफिकली सांगितलंय की कोणत्या गोष्टीसाठी दिलेले आहे तर लायब्ररी त्यामुळे लायबिलिटीला पॉइंट तो जाणार आहे. टू इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इन्कमला जाईल. डिपॉझिटवरचं इंटरेस्ट रिसिव्ह झालेलं आहे त्यामुळे रेव्हेन्यू इन्कम आहे.
नेक्स्ट टू गव्हर्नमेंट ग्रँट रिसीव्ह झालेली आहे, पण रेव्हेन्यू या ठिकाणी सांगितलंय त्यामुळे इन्कमला पॉईंट तो जाईल. नेक्स्ट बघा सॅलरी टू टीचर्स, एक्सपेंडिचरला पॉईंट जाईल, ऍडजस्टमेंट दिलेली आहे. सॅलरी टू ऑफिस स्टाफ ऍडजस्टमेंट दिलेले आहे, एक्सपेंडिचरला जाईल. बाय बुक्स असेटला जाईल, ऑलरेडी हे बुक्स घेतलेत त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील, आणखीन परचेस केलेत ते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला जाईल. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाणार आहे. ऑफिस रेंट एक्सपेंडिचरला जाईल. रिपेअर्स एक्सपेंडिचरला जाईल. त्यानंतर स्पोर्ट एक्सपेन्सेस हा देखील एक्सपेंडिचरला जाईल. फर्निचर असेटला जाईल, जो पहिला घेतलेला आहे फर्निचर 40,000 त्याच्यामध्ये प्लस होईल 50,000. बाय कॅलिस बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश आणि बँक हे काय क्लोजिंगचे बॅलन्स आहेत ते असेटला आपण दर्शवून घेणार. बघा पोस्टिंग आपण करून घ्यायचं आहे. डोनेशन्स टू फॉर लायब्ररी, लायबिलिटीला पॉईंट तो जाईल. डोनेशन्स टू फॉर लायब्ररी 1,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन बँक लोन कुठं जाईल, इन्कम साईडला जाईल, रेव्हेन्यू इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन 5,000. त्यानंतर गव्हर्नमेंट ग्रँट्स रेव्हेन्यू दिलेला आहे तो देखील इन्कमला जाईल. गव्हर्नमेंट ग्रँट्स 2 लाख इन्कमला जाईल. त्यानंतर पेमेंट साइड आपण पाहणार आहोत. सॅलरीज टू टीचर्स ऍडजस्टमेंट त्याच्यासाठी दिलेली आहे, सो इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट घ्या. टू सॅलरीज टू टीचर्स 1,80,000 एक लाईन त्याच्यासाठी सोडायची ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट सॅलरी टू ऑफिस स्टाफ किती आहे 30,000 कोणतीही ऍडजस्टमेंट याच्यासाठी नाही. नेक्स्ट पॉइंट आहे बुक्स 15,000 ऍड दाखवायचे आपल्याला. बघा बुक्स असेट साईडला जे पहिले बुक्स आपण दर्शवलेत बॅलन्स शीटचे 22,000 त्याच्यामध्ये परचेस्ड म्हणून घ्यायचं आणि आणखीन परचेस केले तसं त्याचा अर्थ म्हणजे 15,000 कधी परचेस केलेत तर 1 जानेवारी 2019. जर डेप्रिसिएशन त्याच्यावरती दिलं असेल तर तिथून पिरियड तुमचा डेप्रिसिएशनचा काउंट होईल. इनरलाच अमाऊंट घ्यायचे बघा 37,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला घ्या. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000. Annual gathering expenditure 10,000. ऑफिस रेंट ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या कॉलम मध्ये घ्या. टू ऑफिस रेंट 16,000 ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड सांगितले ते पोस्टिंग करायचे आपल्याला. नेक्स्ट टू रिपेअर्स आउटरला घ्या 15,000. टू स्पोर्ट्स एक्सपेन्सेस ऍडजस्टमेंट याच्यावरती दिलेली नाही, आउटरला घ्या 5,000. त्यानंतर फर्निचर सांगितलेला आहे तो बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी 40,000 इथं पोस्टिंग केलेत. आणखीन पेमेंटचे परचेस्ड म्हणून लिहून घ्यायचे आहेत. किती दिलेले आहेत बघा तर 50,000. इनरलाच अमाऊंट घ्यायचे 90,000 कारण ऍडजस्टमेंट दिलेली आहे डेप्रिसिएशनची ती आपल्याला लिहून घ्यायची आहे. बुक्सला पण दिलेली आहे आणि फर्निचरला पण दिलेली आहे. त्यानंतर लास्ट कॅश आणि बँक असेटला जाईल पॉइंट
कॅरीड डाऊन चे दिलेले आहेत ते कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 8,000 आणि 12,000. नेक्स्ट बघा, पूर्ण बॅलन्स शीट जे काय ओपनिंगची बॅलन्स शीट होती रिसिप्ट अँड पेमेंट तो पूर्णपणे आपण ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहे की जी आपण पोस्टिंग ऑलरेडी करून घेतलेली आहे. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. फर्स्ट इफेक्ट तर आपण ट्युशन फीज मध्ये करंट इयरचे आउटस्टँडिंग आहे त्यामुळे प्लस केले आणि सेकंड इफेक्ट असेटला आपण दर्शवलेला आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग ₹15,000. आता या ठिकाणी 2 सॅलरीज दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टीचर्सची जी काय सॅलरी आहे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट दिली आहे, ऑफिस सॅलरीवरती ॲडजस्टमेंट दिलेली नाही. सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग. फर्स्ट इफेक्ट संबंधित पॉइंट मध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी किती दिलेले आहेत 15,000. आउटरला अमाऊंट घ्यायची आहे 1,95,000. सेकंड इफेक्ट आपला कुठं जाणार आहे बघा, आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स ऑफ टीचर्स. लायबिलिटी साईडला इफेक्ट जाईल. आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ टीचर्स 15,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट आपले झाले. नेक्स्ट बघा, रेंट पेड इन ॲडव्हान्स इज ₹3,000. आता रेंट पेड म्हणजे नुसता रेंट आहे का, तर ऑफिस रेंट दिलेला आहे. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे कशा असणार आहेत, प्रीपेड असणार आहेत. किती 3,000. फर्स्ट इफेक्ट आपला जाणार आहे संबंधित पॉइंट मधून लेस होईल. ऑफिस रेंट लेस प्रीपेड किती दिलेला आहे तर 3,000 सांगितलेला आहे. आउटरला 13,000 घ्या. सेकंड इफेक्ट प्रीपेड ऑफिस रेंट असेटला जाईल. प्रीपेड ऑफिस रेंट किती 3,000. 2 इफेक्ट आपले झाले. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे, महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन ऑन बुक्स 15% पर एनम अँड 10% ऑन फर्निचर. आता डेप्रिसिएशन त्यांनी दिलं तर टोटल अमाऊंट वरती आपल्याला डेप्रिसिएशन काढता येणार नाही का, तर ओपनिंगच्या बॅलन्स शीट बघा या ठिकाणी मी वर्किंग नोट काढून दाखवणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन बुक्स. प्रथम आपण बुक्सचं डेप्रिसिएशन पाहणार आहोत. आता प्रिव्हियस बॅलन्स शीट मध्ये अमाऊंट आपली किती सांगितलेली होती बुक्सची, तर 22,000 सांगितलेली होती. ही 22,000 1 एप्रिलला म्हणजे मागच्या वर्षीच आपण परचेस केलेली असणार आहे. ती यूज केली वर्षभर, त्यामुळे याच्यावरती आपल्याला 15% वर्षभराचं डेप्रिसिएशन काढून घ्यायचं आहे. 22,000 मल्टिप्लाय 15% हे आपल्याला काय करायचंय काढून घ्यायचं आहे. आता वर्षाचं डेप्रिसिएशन याच्यावरती काढायचं झालं तर कॅल्क्युलेशन करून आपला आन्सर येणार आहे 3,300 पूर्ण इयरचं. बघा या ठिकाणी लिहिले फॉर 1 इयर. पण पेमेंट साईडला आणखीन परत सांगितले की बुक्स त्यांनी दिलेले आहेत. किती बुक्स दिलेले आहेत पेमेंट साईडला, तर 15,000 दिलेले आहेत. 15,000 परचेस्ड. पण कधी परचेस्ड केलेले आहेत बघा, ते कधी परचेस केलेले आहेत बुक्स, तर 1 जानेवारी 2019. आता इथं जानेवारी 1 ला परचेस केलं म्हणजे तिथून पिरियड तुमचा काउंट होणार कधीपर्यंत, तर 31 मार्च पर्यंत म्हणजे 2019 पर्यंत. म्हणजे किती मंथ झाले, तर 3 मंथ्स आपले भरताय, जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च. मग ज्या डेटला तुम्ही परचेस केले तिथून पिरियड तुमचा काउंट होणार डेप्रिसिएशन साठी. 22,000चं पूर्ण वर्षाचं होणार, त्यामुळे पूर्ण वर्षाचं आपण इथं डेप्रिसिएशन काउंट केलं. मात्र सेकंड जे बुक्स आहेत 15,000 जे परचेस केले, तर परचेस केले 1 जानेवारी 2019 ला, त्यामुळे तिथून पिरियड 3 मंथचा आहे. 31 मार्च 2019 पर्यंतचा 3 मंथचा ड्युरेशन आपल्याला पकडावं लागेल आणि तेवढंच काय करावं लागेल, चार्ज करावं लागेल डेप्रिसिएशन फक्त 15,000 वरती. सो
15,000 मल्टीप्लाय 3 डिवायडेड बाय 12 मल्टीप्लाय 15% आहे ना, 15 डिवायडेड बाय 100 या पद्धतीनं कॅल्क्युलेशन आपलं करावं लागेल. 12 महिन्यापैकी 3 महिनेच आपण ते यूज केलेलं आहे. सो आन्सर आपलं किती येणार आहे बघा डेप्रिसिएशनचं. 563 एवढं डेप्रिसिएशन येईल कशाचं, सेकंड बुकचं. आता हे दोन्ही मिळून टोटल काय करायचंय आपल्याला, डेप्रिसिएशन लिहून घ्यायचंय. फर्स्ट जे वर्षाचं आपण काढलेलं आहे 1 इयरचं आणि सेकंड म्हणजे 3 मंथचं काढलेलं आहे ते, असे दोन्ही मिळून डेप्रिसिएशनची अमाऊंट आपल्याला काय करायचे, काउंट करायची आहे. आणि तेवढं डेप्रिसिएशन आपल्याला लिहून घ्यायचंय कशासाठी, बुकसाठी. मग किती येईल आपलं डेप्रिसिएशन, तर 3863 हे लिहून घ्यायचं आहे बुक्ससाठी. हे डेप्रिसिएशन बघा 37,000 मायनस 3,863 दोन्ही मिळून डेप्रिसिएशन लेस करून आउटरला अमाऊंट येणार आहे आपली 33,137. त्याच पद्धतीनं फर्निचरचं सुद्धा डेप्रिसिएशन आपल्याला काउंट करायचं आहे. आता पहिले बॅलन्स शीट मधले फर्निचर दिलेत 40,000, 10% डेप्रिसिएशन दिले. हे पूर्ण वर्षाचं आपण यूज केलं. पूर्ण वर्षावरती आपल्याला किती आलं डेप्रिसिएशन बघा, 40,000 डिवायडेड बाय 100 मल्टीप्लाय किती आहे 10%. पूर्ण वर्षाचं म्हणजे आपलं आन्सर आलं किती, 4,000. नेक्स्ट डेप्रिसिएशन काढताना 50,000चं आणखीन परचेस केलेलं होतं फर्निचर. पण कधी परचेस केलेलं आहे असं सांगितलंय त्यांनी बघा पेमेंट साईटला. तर 1 जुलै 2018 ला काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. बघा किती रुपीज, तर 50,000 फर्निचर परचेस्ड कधी केलेलं आहे, 1 जुलै 2019. तिथून पिरियड तुमचा काउंट होणार कधीपर्यंत, तर 31 मार्च 2019 पर्यंत. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे फॉर 9 मंथचं ड्युरेशन आपल्याला पकडावं लागेल. कशावरती, तर 50,000 वरती. ते कॅल्क्युलेट आपण करून घ्या. 50,000 मल्टीप्लाय 9 डिवायडेड बाय 12 मल्टीप्लाय 10 डिवायडेड बाय 100. कॅल्क्युलेशन करून आपलं डेप्रिसिएशन किती येणार आहे 9 मंथचं, तर 3,750 एवढं डेप्रिसिएशन येईल. आता हे दोन्ही मिळून डेप्रिसिएशन आपल्याला काउंट करायचं आहे, कारण तर आपल्याला फर्निचर मधून ते लेस करायचं आहे. 3,750 टोटल डेप्रिसिएशन आपल्याला 7,750. हे टोटल डेप्रिसिएशन आपल्याला काय करायचंय, लिहून घ्यायचंय फर्निचर मधून लेस दर्शवायचं. 90,000 आलेला इथं 90,000 वरती एक फाइंड आउट करायचं नाही. 7,750 लेस करून आउटरला अमाऊंट आपली आलेली आहे 250 टू 82,250. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशन आपल्याला जाईल एक्सपेंडिचरला टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स अँड फर्निचर. फर्निचरचं किती आलेलं डेप्रिसिएशन बघा 7,750 आणि बुकचं आलेलं होतं किती, तर 3,863. दोन्ही मिळून आउटरला ऍडमिशन घ्या 11,630. पूर्ण ऍडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत पोस्टिंग करून. त्यानंतर प्रथम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करून घेऊया. कोणती साईड जास्त येते, तर क्रेडिट साईडची टोटल आपली जास्त येणार आहे 1,05,000 इथंच आहे, 2 लाख इथं आहे, म्हणजे 3,05,000, 727, 34 and 30, 29 म्हणजे
3,29,000 टोटल येते आपली क्रेडिटची, म्हणजे इन्कम साईड आपली काय येते, जास्त येते. म्हणजे जो काही डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय देणार, सरप्लस नाव देणार. किती येतं डिफरन्स येतोय बघा, 3,29,000. डेबिटची जी टोटल येते म्हणजे एक्सपेंडिचरची जेवढी टोटल येते ती लेस करणार आपण 3,29,000 मधून. डिफरन्स आपला किती येणार आहे तर 44,387. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं आहे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आलेला सरप्लस हा काय करणार आपण, कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. किती आलेला आहे सरप्लस, 44,387. आउटरला अमाऊंट घ्यायचे 7,24,387. त्यानंतर लायबिलिटीचे टोटल आपण करणार आहोत. हे 4 आयटम आहेत फक्त इथं लायबिलिटीला. टोटल आपली बघा लायबिलिटीची किती येते तर 7,60,387. तेवढीच टोटल आपली असेटची देखील यायला पाहिजे. बघा असेटची सुद्धा तेवढीच टोटल आपली येते. 7,60,387. आय होप की सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.